नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 25 पारडी इथं एक भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। पारडीजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बाईक रॅली सुरू झाली। या रॅलीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि मोठ्या संख्येने मतदार सहभागी झाले होते। या बाईक रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस उमेदवारांनी थेट संवादाद्वारे सामाजिक विकास, नागरी सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली। काँग्रेसच्या विविध घोषणा तसंच जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि ही जी प्रभाग 25ची पारडी भागामध्ये ही जी ज्या पद्धतीची रॅली तुम्हाला दिसते आहे, जवळजवळ 1 किलोमीटरपेक्षा जास्त इतकी लांब ही रॅली आहे। याच्यावरनं परिवर्तनाची नांदी या पूर्व नागपूरमध्ये, या प्रभागामध्ये आणि सर्वच ठिकाणी आहे। जो उत्साह या ठिकाणी जनतेचा आपल्याला पाहायला मिळत आहे, तशाच पद्धतीचा उत्साह पूर्व नागपूरच्या सर्व प्रभागामध्ये आहे, नागपूर शहरामध्ये आहे। आणि म्हणून नागपूर शहरामध्ये आणि पूर्व नागपूरमध्ये परिवर्तन निश्चित आहे आणि आमचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार आहे। बघा, आम्ही इथे मागील 25 दिवसापासून प्रचाराला सुरुवात केलेली होती। आधी जनसंपर्क यात्रेच्या निमित्ताने आणि तिकीट मिळाल्यानंतर आमचे आदरणीय सतीश भाऊ चतुर्वेदी, विकास भाऊ ठाकरे, अभिजित भाऊ अंजारी आणि पुरुषोत्तम भाऊ हजारे यांच्या नेतृत्वामध्ये इथे 4 उमेदवाराला तिकीट देऊन आणि त्याची आम्ही प्रचाराची सुरुवात केली। यांनी आज आम्हाला विश्वास आहे, आज आमची ही रॅली हे स्वतःहून आलेले लोक आहे, ते कार्यकर्ता आहे आणि उत्साहपूर्वक प्रत्येक ठिकाणी हे स्वागत करून राहिले। आज आम्हाला विश्वास आहे की आमचे 4ही उमेदवार चांगल्या भरघोष मताने, आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे निवडणूक पार पाडणार आहे।